अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो, बोल दो। ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो, खोल दो। लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो। गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो। लहरा दो, लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो। गर्दिश में सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी, आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे. आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झाला आहे. काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे, आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला. अकरा वर्ष आम्ही थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी. 2013मध्ये आम्ही लास्ट ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो. आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे. विश्वविजेत्या भारतीय संघाचं मी अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आपल्या भारताच्या विजयाचे शिल्पकार कॅप्टन रोहित शर्मा आणि सूर्यकुमार, तसेच अफलातून खेळणारे शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चारही मुंबईकर खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. तुम्ही भारताचा तिरंगा हाती धरून ज्या पद्धतीने विश्वविजयाचा आनंद साजरा केला ते बघून साऱ्या भारतीयांची छाती अभिमानाने फुलून गेली, भरून आली, असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण इथं आलात या सभागृहामध्ये आणि आमच्या या सर्व लोकप्रतिनिधींना आणि सर्वांनाच स्वागताची संधी आपण दिली. रोहितजी, त्याबद्दल तुमचं मनापासून मी अभिनंदन आपल्या टीमचं करतो. आणि या टीम इंडियाला राज्य सरकारच्या वतीने एक प्रोत्साहन म्हणून 11 कोटी रुपये या ठिकाणी आम्ही, हे विजेतेपद केवळ T20 पुरतं मर्यादित नाही, तर डोळ्यात स्वप्न घेऊन गगन भरारीची इच्छा असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षाचंही ते प्रतीक आहे असं मी म्हणतो या ठिकाणी. काल आपण जे काही जल्लोष पाहिला की अरबी समुद्राच्या बाजूला या मुंबईकरांचा महासागर उसळला होता. हे खेळाडू आलेत, त्यांचं स्वागत करायला एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मुंबई पोलिसांचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो.